हॅलो स्टुडंट, नेम रिॲक्शन चालू सगळे आपल्या बरोबर. अल्डिहाइड्सच्या प्रिपरेशन आपण बघतोय वन बाय वन. बेन्झ अल्डिहाइडचे प्रिपरेशन पाहिली आपण. सगळ्या नेम रिॲक्शन ठीक आहे ना. मुद्दा मी फक्त नेम रिॲक्शन वाइज व्हिडिओ बनवतोय सो दॅट इट विल बी मच इझियर फॉर यू टू फोकस ऑन द स्पेसिफिक नेम रिॲक्शन. ओके, इफ यू वांट टू सी द video for ETAD reaction, you want to see the video for Gatterman coach, you can focus on that only. ठीक आहे ना. त्याच्यामुळे मी फक्त काय तेवढेच व्हिडिओ बनवतोय, तुम्हालाही कंटाळा येणार नाही बघायला, आणि स्पेसिफिक त्या रिॲक्शन तुम्हाला ज्यावेळेस शिकायची ते त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला लक्षात येणार. ठीक आहे. जसे आपण कोणकोणत्या पाहिले आतापर्यंत, रोझनमन झाली, स्टीफन झाली, गॅटरमन कोच पाहिली आपण. ओके, वन्स अगेन टुडे वी आर गोइंग टू सी अनदर नेम रिॲक्शन. कोणती बघणार आपण? ETAD रिॲक्शन. बरोबर. बघा हे पण इम्पॉर्टंट आहे. नेम रिॲक्शन जिथं आल्या त्यांचं इम्पॉर्टन्स येणार. बरोबर. काय नाव लिहिलेलं बघा, प्रिपरेशन ऑफ बेन्झ अल्डिहाइड ओनली. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येतंय, बनणार काय आपला प्रॉडक्ट बेन्झ अल्डिहाइड युजिंग कोणती नेम रिॲक्शन? ETAD रिॲक्शन. पहिले काय करूया, त्याचं रिॲक्शन कशी होते ती सांगतो तुम्हाला, त्याच्यानंतर मेकॅनिझम पण बघू आपण डिटेल मध्ये. ओके, तर बघा स्टार्ट करूया आपण. काय होतं याच्यामध्ये, स्टार्टिंगला आपण काय घेतोय बघा. पहिले रिॲक्शन सांगतो मी तुम्हाला, नंतर मेकॅनिझम घेऊया. रिॲक्शन मध्ये काय होतं, आपण काय घेतोय, बेन्झीनला ज्यावेळेस आपण बघा बेन्झीन फ्रीडलक्राफ्ट अल्किलेशन ज्यावेळेस केलं होतं त्यावेळेस आपल्याला काय मिळालं होतं, बेन्झीन रिंगला अल्किल ग्रुप म्हणजे CH3 अटॅच केला होता. म्हणजे बेन्झीन रिंगला CH3, त्याला काय म्हणतो आपण, टोल्युइन म्हणतो. बघा रिॲक्शन काय होते याच्यामध्ये, ज्यावेळेस बेन्झीन ठीक आहे CH3 काय म्हणतो याला आपण, टोल्युइन. आणि ज्यावेळेस तो रिॲक्ट व्हेन इट इज रिॲक्टेड विथ CrO2 Cl2 in presence of CH2 or CCl4. ठीक आहे. याचे नाव पण सांगतो, पहिले फक्त समजून घ्या रिॲक्शन. टोल्युइन ज्यावेळेस आपण क्रोमिल क्लोराइड सोबत, याला काय म्हणतोय आपण, क्रोमिल क्लोराइड CHROMYL, क्रोमिल क्लोराइड सोबत रिॲक्ट करतो त्यावेळेस काय बनतं बघा, प्रॉडक्ट जो बनतो. प्रॉडक्ट इन द सेन्स पहिले तर काय इंटरमिजिएट बनेल, म्हणजे काय राहणार, बेन्झीन रिंग तर सेमच. त्याच्यानंतर हे बघा इथं काय आहे, CH3 तीन हायड्रोजन आहे. तीन हायड्रोजन पैकी वन हायड्रोजन विल बी रिटेन अँड अदर टू हायड्रोजन विल बी रिप्लेस बाय क्रोमिल क्लोराइड. ते कसे रिप्लेस होत आहे, तर बघा एकीकडे तर काय होता, हा O CrOH Cl2, इथे पण O CrOH Cl2. म्हणजे O हा बघा O2 मधला एक ऑक्सिजन, इथे Cr परत एक ऑक्सिजन, नंतर याच्या मधला एक हायड्रोजन म्हणजे OH Cl2 as such. सेम थिंग हियर ऑल्सो फॉर अनदर हायड्रोजन, म्हणजे काय OCrOH Cl2 वन अँड द सेम थिंग. NCERT च्या बुक मध्ये बघणार तर इथं काय दिलेलं आहे, एकत्र दिलेलं आहे, फक्त ब्रॅकेट करून काय ट्वाइस दिलेलं आहे, वन अँड द सेम थिंग. ओके, इथं फक्त तुम्हाला समजण्यासाठी वेगळं दिलेलं आहे मी, दॅट्स इट. हे अजून समजायला इझी झालं. काय केलं, इथपर्यंत आलो आपण. याला काय म्हणतो आपण, क्रोमिल कॉम्प्लेक्स म्हणतो याला आपण, किंवा क्रोमियम पण म्हणता, क्रोमियम कॉम्प्लेक्स. ठीक आहे, क्रोमियम कॉम्प्लेक्स झालं. आता काय करणार, याचं हायड्रोलिसिस करतो आपण. हायड्रोलिसिस म्हणजे काय, H2O राईट, H2OH प्लस OH मायनस. हायड्रोलिसिस झाल्यानंतर काय होणार, याचा स्ट्रेट अवे काय मिळणार, याच्यापासून आपल्याला बेन्झीन रिंग, आणि त्याच्यावर जे आपण वरती नाव लिहिलेलं आहे काय, CHO, दॅट इज बेन्झ अल्डिहाइड. ओके, बघा ही रिॲक्शन आहे. काय केलं आपण, टोल्युइन ज्यावेळेस क्रोमिल क्लोराइड सोबत रिॲक्ट करतोय इन प्रेझेन्स ऑफ, व्हेन वी आर रिॲक्टिंग टोल्युइन विथ क्रोमिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ कार्बन डायसल्फाइड अँड CCl4. हा असेल नसेल काही इम्पॉर्टन्स नाहीये, CH2 फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ CH2 वी विल गेट क्रोमियम कॉम्प्लेक्स. ओके, हे OCrOH Cl2 हे कसं बनलं सांगतो मी. आणि त्याच्यानंतर वेन आफ्टर हायड्रोलिसिस ऑफ क्रोमियम कॉम्प्लेक्स we get our required product which is बेन्झ अल्डिहाइड. That's it.
बघा एवढं सिंपल आहे, काहीच नाही. टोलिन क्रोमियम क्लोराईड सोबत रिॲक्ट करा, क्रोमियम कॉम्प्लेक्स बनवा, क्रोमियम कॉम्प्लेक्सचं हायड्रोलिसिस करा, बेन्झोल्डिहाइड मिळवा. व्हेरी सिंपल रिॲक्शन. आता बुक मध्ये तुम्हाला एवढंच दिलेलं आहे. ओके, एका लाईन मध्ये एक्सप्लेन करून दिलेलं आहे. याचं ऑक्सिडेशन करतोय आपण. बेसिकली हा काय क्रोमियम क्लोराईड, इट इज ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, ऑक्सिडायझिंग एजंट आहे तो, आणि त्याचं ओव्हरऑल आपण याला काय म्हणू शकतो, पार्शियल ऑक्सिडेशन करतोय आपण. हे जे आहे हे बेसिकली काय आहे, पार्शियल ऑक्सिडेशन आहे, कम्प्लीट ऑक्सिडेशन नाहीये, पार्शियल ऑक्सिडेशन आहे. म्हणून टोल्युइन पासून आपल्याला काय मिळतोय, बेन्झोल्डिहाइड, बरोबर. आणि याच्याच ठिकाणी सपोज आपण KMnO4 वापरला असता, ठीक आहे. KMnO4 म्हणजे काय, इट इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. KMnO4 जर वापरला असता स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, मग त्या केस मध्ये इन्स्टेड ऑफ बेन्झोल्डिहाइड तो कशात कन्वर्ट झाला असता, डायरेक्ट बेन्झोइक ऍसिड मध्ये. ठीक आहे, COOH, इट इज बेन्झोइक ऍसिड. ठीक आहे, तो बेन्झोइक ऍसिड मध्ये कन्वर्ट झाला असतं. म्हणजे हे काय, हे पार्शियल ऑक्सिडेशन. पार्शियल ऑक्सिडेशन म्हणजे काय, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे हा CrO2Cl2, आणि तो रिएक्शनला फक्त काय कन्वर्ट करतोय, टोल्युइन पासून अल्डिहाइड पर्यंत. आणि अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन जर झालं ते बघायचं आपल्याला अजून कार्बोक्सिलिक ऍसिड चॅप्टर मध्ये, तर आपल्याला काय मिळतो, बेन्झोइक ऍसिड. when we are using strong oxidizing agent like KMnO4. But for right now you have to remember only this reaction, toluene, chromium chloride, chromium complex, benzaldehyde. ठीक आहे, क्लिअर. इथपर्यंत ही रिएक्शन लिहून घ्या. याचं मेकॅनिझम सांगतो तुम्हाला, तोपर्यंत काय करा, रिएक्शन लिहा, स्क्रीनशॉट काढा, प्रॉपर याच्या नोट्स मध्ये लिहा. याचं नंतर मेकॅनिझम सांगतो मी. ठीक आहे, चला मेकॅनिझम बघूया आपण. बघा मेकॅनिझम पण इझी आहे एकदम. रिएक्शन पुसतोय मी आता. मेकॅनिझमला आपण काय जास्त वेळ लागणार नाही. बघा मेकॅनिझम समजलं तर रिएक्शन समजायला एकदम इझी जाते, त्याच्यामुळे तुम्हाला मेकॅनिझम सांगतोय मी. बघा होणार काय, काय घेतोय आपण, इथं लिहूया. बघा सुरुवातीला तर काय घेतोय आपण, टोल्युइन घेतोय. ओके, आता समजण्यासाठी मुद्दाम तुम्हाला असं लिहितो मी, CH, इकडे एक H, या साईडला एक H. नंतर काय घेतोय आपण, CrO2Cl2, बरोबर. मग त्याचं स्ट्रक्चर कसं राहणार, इकडे लिहितो, हा Cr, हा डबल बॉन्ड O Cl2. ठीक आहे, तसंच अजून एक मॉलिक्यूल, बरोबर, दोन घेणार आपण. तिथे दोन तयार झाले ना हायड्रोजनला, म्हणून इथं काय घेतोय, दोन घेतोय आपण. म्हणजे इथे पण काय येणार, क्रोमियम, हा ऑक्सिजन, हा दुसरा एक ऑक्सिजन, इकडे Cl, इथे Cl. इथपर्यंत तर क्लिअर. क्रोमियम क्लोराइड, CrO2Cl2, CrO2Cl2. ठीक आहे, वी आर टेकिंग टू मॉलिक्युल्स. आता रिएक्शन मध्ये बघा, बुक मध्ये तुम्हाला ट्वाइस दिलेलं नाही, बुक मध्ये डायरेक्ट टोल्युइन प्लस CrO2Cl2 स्ट्रेट अवे क्रोमियम कॉम्प्लेक्स आणि बेन्झोल्डिहाइड मिळतो. तर तसं लिहू शकता, किंवा तिथे ट्वाइस दिला तरी चालेल, कन्फ्युज नको फक्त. ओके, इथं काय घेतोय आपण, CrO2Cl2, CrO2Cl2. आता बघा होणार काय याच्यामध्ये, हा जो आहे, बघा हा ऑक्सिजन आणि हा Cr जे आहे, या दोघी बॉन्ड मध्ये काय होतं, होमोलायटिक फिशन होतं. आता होमोलायटिक फिशन म्हणजे काय, ऑक्सिजन एक इलेक्ट्रॉन घेणार, क्रोमियम एक इलेक्ट्रॉन घेणार, आणि हा ऑक्सिजन काय होऊन जातो, O- मध्ये जातो. आणि इकडे पण CrO, इथे पण काय होतं, होमोलायटिक फिशन होतं, बरोबर. याचे होमोलायटिक फिशन म्हणजे काय, ज्यावेळेस बॉन्डचं सिमेट्रिकल ब्रेकिंग होतं. होमो म्हणजे काय, सिमेट्रिकल. After homolytic fission, it's nothing but symmetrical breaking of bond in which both the species retain one electron each, retain same electron, बरोबर. तर बघा होमोलायटिक मध्ये काय होणार, हा बॉन्ड ब्रेक होणार, हा बॉन्ड ब्रेक होणार. आता ब्रेक झाल्यानंतर काय होतं, इथे पण ब्रेकिंग होते. इथे काय होतं, इथे इलेक्ट्रॉन्स आहे बघा, हे दोघी. इथे काय होणार, होमोलायटिक फिशन होतं. कार्बन कडे एक इलेक्ट्रॉन जातो, हायड्रोजन कडे जातो. इथे कार्बन कडे एक, हायड्रोजन कडे. बघा समजून घ्या, एकदम इझी आहे. म्हणजे काय झालं, हे दोघे हायड्रोजन आता रिलीज झाले, दोघे ऑक्सिजन आता फ्री आहे बॉन्ड बनवण्यासाठी. बस मग काहीच होणार नाही. हा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन यांच्यात बॉन्ड बनेल, हा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन
याच्यात बॉन्ड बनेल, बरोबर. ही पहिली स्टेप, दोघींचं होमोलॅटिक फिशन झालं, ऑक्सिजन हायड्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतंय बघा, कार्बनची व्हॅलन्सी तर 2 हायड्रोजन तर याच्या सोबत गेले, याच्या सोबत आणि या ऑक्सिजन सोबत. कार्बनची व्हॅलन्सी फ्री झाली, 2 व्हॅलन्सी. कार्बनचे 2 व्हॅलन्सी फ्री झाल्यामुळे काय होणार, यांच्यामध्ये पण होणार, ऑक्सिजन आणि क्रोमियम मध्ये पण काय होणार, होमोलॅटिक फिशन होणार, बरोबर. म्हणजे काय होणार, इकडे इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन, याच्या केस मध्ये पण होमोलॅटिक फिशन दोघीकडे. आणि होणार काय, हा ऑक्सिजन या कार्बनला अटॅच होईल, बरोबर. तसाच हा ऑक्सिजन पण या कार्बनला अटॅच होईल. समजतंय काय म्हणतोय मी. पहिल्या स्टेप मध्ये काय झालं, होमोलॅटिक फिशन झाला, हा O आणि H अटॅच झाला, हा O आणि एक H. नंतर काय होतंय, कार्बनच्या 2 व्हॅलन्सी फुलफिल करण्यासाठी हा ऑक्सिजन कार्बनच्या मदतीला येतोय, होमोलॅटिक फिशन होतंय. आणि हा ऑक्सिजन बघा इथं दाखवतो मी तुम्हाला, आणि हा कार्बन, याच्यात बॉन्ड तयार होणार. आणि हा ऑक्सिजन, हा कार्बन आणि हा ऑक्सिजन, ठीक आहे, यांच्यात बॉन्ड तयार होणार, बरोबर. बघा कसं बनेल स्ट्रक्चर. हा काय, हा टोल्यून घेतोय आपण, राईट. आणि हा क्रोमिल क्लोराइड, बघा बनणार काय, CH2 इन प्रेझेन्स ऑफ घेतोय, बनणार काय, बेन्झीन रिंग तर राहील. त्याच्यानंतर हा C, हा H तर सेम आहे. आता काय होणार, कार्बनला बघा हा ऑक्सिजन अटॅच होतोय, हा O झाला. त्याच्यानंतर हा Cr, हा बघा हा ऑक्सिजन, हा Cr. त्याच्यानंतर हा OH बॉन्ड बनला, म्हणजे Cr काय लिहूया इथं, OH लिहितो वाटल्यास, OH. आणि त्याच्यानंतर Cl2, हा बघा Cl2 तर सेमच आहे, बघा काहीच होत नाही, सिंपल समजून घ्या. हे ब्रेकिंग झालं, हा OH जो आहे तो हा OH, आणि हा ऑक्सिजन या कार्बनला म्हणजे हा O. त्याच्यानंतर Cr, OH, Cl2. तसंच इथे पण काय होणार, O, Cr, OH, Cl2. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. हे काय कॉम्प्लेक्स तयार झालं, जसं मागच्या रिएक्शन मध्ये हेच लिहिलेलं आहे आपण. रिएक्शन जी तुम्हाला सांगितली त्याच्यात हेच लिहिलंय, फक्त बनतं कसं आहे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. ओके. आता बघा, आता काय होणार आहे, नेक्स्ट स्टेप आपण काय घेतली होती, हायड्रॉलिसिस. काय होणार, याचा आता हायड्रॉलिसिस होणार, बरोबर. हायड्रॉलिसिस कसं दाखवतो तुम्हाला, इथं दाखवतो मी वाटलं. याच काय करणार आपण, हायड्रॉलिसिस करतो. आता हायड्रॉलिसिस मध्ये काय येतं, H प्लस आणि OH मायनस, बरोबर. हायड्रोलिसिस म्हणजे काय, H प्लस आणि OH मायनस आहे ना, H2O. आता काय होणार बघा, हा जो आहे हा OCr जो बॉन्ड आहे, बेसिकली काय होणार याच्यामध्ये, हा H प्लस जो आहे तो या ऑक्सिजनला अटॅच होऊन जाणार. म्हणजे काय होणार, हा कार्बन ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक होणार. हा ऑक्सिजन काय करेल, इलेक्ट्रॉन्स विड्रॉ करणार इकडे, आणि हा ऑक्सिजन मायनस आणि हा H प्लस. बघा सिंपल काय होतंय, पहिल्या स्टेप मध्ये हा C आणि O मधला बॉन्ड ब्रेक होतोय, कार्बन ऑक्सिजन त्याचे इलेक्ट्रॉन्स विड्रॉ करतोय, आणि ऑक्सिजन या हायड्रोजनच्या मदतीला जातोय, O आणि H प्लस, बरोबर. म्हणजे काय, हा O आणि H प्लस, म्हणजे बनताना काय बनतंय तुमचं, Cr, हा O आणि H म्हणजे काय, OH, हा एक OH आणि हा OH. असं लिहू शकतो आपण, Cr OH ट्वाइस Cl2, बरोबर. म्हणजे काय, हे मायनस म्हणजे काय, याच्यातून हे निघते म्हणून इथं मी मायनस देतोय फक्त. हा Cr, हा O आणि हा H, OH, हा OH म्हणून इथं ट्वाइस, हा Cl2, बरोबर. आता हा बॉन्ड ब्रेक झाला, याच्यावर येणार, याची व्हॅलन्सी फ्री झाली ना, आता कार्बनची व्हॅलन्सी फ्री झाली. बघा 1 2 3 4, त्याच्यापैकी हा ऑक्सिजन तर ब्रेक झाला बॉन्ड. आता ही व्हॅलन्सी फ्री झाल्यामुळे हा ऑक्सिजन काय करेल, त्याच्या मदतीला येऊन जाईल, इथले इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार, इथं शिफ्ट करणार, आणि इथं काय बनून जाईल, डबल बॉन्ड. तेच तरच बनेल ना, बघा इथं डबल बॉन्ड बनला तरच आपल्याला काय मिळतो, CH आणि O, की जो आपला फायनल प्रॉडक्ट आहे बेन्झोल्डिहाइड. आता इथं डबल बॉन्ड बनला म्हणजे याने इलेक्ट्रॉन विड्रॉ केले तर याच्यावर काय होणार, प्लस. आता याच्यावर प्लस म्हणजे बघा इथं काय येणार,
इथं प्लस आला म्हणजे काय, हा जो आहे OH, तो OH याच्या मदतीने जाणार CR च्या, राईट. म्हणजे काय बनेल, CR ला OH अटॅच होऊन जाईल, म्हणजे CR हा OH ऑलरेडी एक आहे आणि हा OH, म्हणजे काय झाले, 2 OH झाले ना, म्हणजे हेच बनेल CR OH ट्वाइस Cl2. तर 2 बनताय ना, 2 बेस, याच्यापासून एक बनतोय, याच्यापासून एक मास आपण स्ट्रेट अवे असं लिहू शकतो की काय, मायनस म्हणजे काय 2 CR OH ट्वाइस Cl2 याच्यातून बाहेर पडतंय आणि प्रॉडक्ट काय मिळेल आपला, बघा प्रॉडक्ट तर अल्टिमेटली काय राहणार आपला, बेन्झ अल्डिहाइड. हा बघा, हा C, हा H आणि डबल बॉन्ड O. हा बघा, हा CH, हा बॉन्ड इकडे, इलेक्ट्रॉनची पेअर इकडे शिफ्ट झाली, म्हणजे याच्यात काय डबल बॉन्ड तयार झाला, CH आणि डबल बॉन्ड O. आणि उरलेलं CR OH ट्वाइस Cl2, CR OH OH ट्वाइस Cl2, हे दोघी बाहेर पडणार, म्हणजे हा काय बनला आपला प्रॉडक्ट, बेन्झ अल्डेहाइड. ठीक आहे, क्लिअर आहे. टोल्यून आहे, हा काय होता, हा क्रोमियम क्लोराइड. हे काय होतं, हे कॉम्प्लेक्स तयार झालं ना, मागच्या रिएक्शन मध्ये पण सांगितलेलं तुम्हाला, ज्यावेळेस रिएक्शन लिहिली आपण त्यावेळेस सांगितलेलं होतं, हा कॉम्प्लेक्स बनतोय, त्याचं काय करतोय आपण, हायड्रोलिसिस करतोय. काय करतोय आपण त्याचं, हायड्रोलिसिस. आणि हायड्रोलिसिस मध्ये H+OH या प्रकारे अटॅच होतोय, दॅट्स इट, वी आर गेटिंग बेन्झ अल्डिहाइड. बघा क्लिअर आहे, समजली रिएक्शन, एकदम इझी रिएक्शन मेकॅनिझम. दिस इज द एंड ऑफ व्हॉट, कीटॉन रिएक्शन. परत सांगू एकदा, काहीच नाही, CrO2Cl2, CrO2Cl2, हा ऑक्सिजन ब्रेक होतोय, या H ला अटॅच होणार, हा ऑक्सिजन ब्रेक होतो, याला H ला अटॅच होतो, याची व्हॅलन्स दोघी फ्री होणार, हा ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन त्याला अटॅच होतोय, आणि हे स्ट्रक्चर बनतंय OCrOH Cl2. आणि त्याच्यानंतर हा बॉन्ड ब्रेक होणार, ऑक्सिजन मायनस, हा प्लस OH, आणि हा क्रोमियम वर प्लस येतोय, हा OH त्याला अटॅच होतोय, हा बॉन्ड इकडे शिफ्ट होणार, CH डबल बॉन्ड O. दॅट्स अवर फायनल प्रॉडक्ट, दॅट इज बेन्झ अल्डिहाइड. ठीक आहे, बघा मेकॅनिझम बिलकुल सापडणार नाही तुम्हाला, कोणतेही बुक सर्च केलं तर. तुम्हाला समजण्यासाठी मी मेकॅनिझम सांगितलंय, त्याच्यामुळे डिटेल आपण प्रत्येक रिएक्शन घेतोय. तुमचं काय आहे, काम काय आहे, फक्त अभ्यास करा व्यवस्थित. ओके, अभ्यास करा, प्रॉपर नोट्स बनवा, पुन्हा पुन्हा बघा. या व्हिडिओ मध्ये काय समजलं नसेल तर पुन्हा रिव्हर्स जा, कंप्लीट व्हिडिओ बघा. ओके, यू विल गेट टोटल आयडिया अबाउट द रिएक्शन ॲज वेल ॲज मेकॅनिझम ऑफ कीटॉन रिएक्शन. ठीक आहे, इथंच थांबूया आपण, कारण नेम रिएक्शन आहे, नेम रिएक्शन साठी एक स्पेशल व्हिडिओ मी बनवतोय. नेक्स्ट टाइमला आपण परत दुसरी एक नेम रिएक्शन घेऊ, किंवा याच्याच रिलेटेड. इथं जसं आपण CrO2Cl2 वापरला तसं टोल्यूनच घेणार आपण. नेक्स्ट लेक्चरला आपण फक्त रिएजंट वेगळा असेल. ओके, ठीक आहे, थांबूया, अभ्यास करा. ओके, भेटूया आपण. थँक्यू.